असं शेलार यांनी सांगितलं। परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली। परिवहन विभागातील कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जून 2026 पासून बेमुदत संप पुकारला होता। शासनाने या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि अडचणी समजून घेण्याच्या भूमिकेतून चर्चा केली। चर्चेनंतर शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत असं त्यांनी सांगितलं। कार्यालयीन अधीक्षक पदावरील तात्पुरत्या पदोन्नतीच्या आदेशांचं पुढील 3 महिन्यांसाठी तातडीने नूतनीकरण करण्यात येणार आहे। ही पदोन्नती 11 महिन्यांपर्यंत सुरू ठेवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची मान्यता घेण्यात येणार आहे। वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी पदांच्या 23 पदोन्नतींचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच पदोन्नती आदेश काढण्यात येणार आहेत असं सरनाईक यांनी निवेदनाद्वारे सांगितलं। पावसाळा सुरू झाला असला तरीही मुंबई महानगरपालिकेच्या